सूरज चव्हाणने आजचा एपिसोड खूपच गाजवलेला आहे, परंतु काही जण सूरज चव्हाणच्या भोळेपणाचा फायदा घेत असतात किंवा शब्दांच्या जाळ्यामध्ये सूरज चव्हाणला अडकवत असतात आणि जेव्हा एखादी गोष्ट संपते त्याच्यानंतर जे शांतपणे जे कन्व्हर्सेशन चालू असतं, बोलणं चालू असतं, त्यामध्ये सूरज चव्हाणला अडकवण्याचा प्रयत्न केला जातो. आजचा ज्यांनी पण एपिसोड बघितलेला आहे त्यांना ही सगळी गोष्ट समजलीच असेल. सूरज चव्हाणनं ज्या प्रकारे कॅप्टनशिपच्या टास्कमध्ये निक्की, जान्हवी आणि अरबाजला जी टक्कर दिली ती काबिले तारीफ होती, त्यावर टाळ्या वाजवायलाच पाहिजे. अशा प्रकारची आज खेळी सूरज चव्हाणनं केलेली आहे. परंतु खेळ झाल्यानंतर अरबाजनं त्याच्याजवळ जाऊन असा काही प्रकारचा कन्व्हर्सेशन केला की ज्यामध्ये असं अरबाजनं दाखवून दिलं की सगळी काही चूक सूरजचीच होती किंवा सूरजवर मी पाहिजे तेवढी ताकद लावली नाही. म्हणजेच त्यानं काय दाखवून दिलं की सूरजला मी सोडून दिलं, सूरजला माफ केलं, एक प्रकारे सूरजला कमीपणा दाखवून दिला बोलण्याच्या किंवा शब्दांच्या जाळ्यामधून. नक्की काय आहे स्टोरी हेच आपण चित्रगप्पाच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आजच्या गेममध्ये सूरज चव्हाणनं जी खेळी केलेली आहे यावर कोणाचाच विश्वास बसत नाही. जे त्याचे फॅन्स आहेत ते मात्र खुशीमध्ये उड्याच मारत असतील. अशा प्रकारचा आज एक प्रकारे अशा प्रकारची खेळी आज सूरज चव्हाणने केलेली आहे आणि त्यामध्येच अरबाजनं त्याला जबरदस्त विरोध केलेला आहे. बऱ्याच वेळेस त्याला उचलून ठेवलेला आहे. उचलून म्हणजे लिटरली त्याला उचललं साईडला नेलेला आहे. सोबतच आजचा जो टास्क होता तो फ्राईज जास्तीत जास्त गोळा करायचे होते आणि अरबाज काय करायचा, आपले जेवढे फ्राईज गोळा केलेले आहेत तो जाऊन निक्की आणि जान्हवीकडे द्यायचा आणि मग सूरजला ओढता पण येत नव्हते ना, लगेच त्या म्हणायच्या आमच्या जवळ येऊ नको, आम्हाला हात नाही लागला पाहिजे. तर अशा प्रकारे पण सूरजला एक प्रकारे घुमवाघुमवी केल्याचं दिसलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वरतून वैभव पण काय म्हणत होता, सूरज काय नाही फक्त हातपाय हलवतो, त्याला हातपाय हलवण्याशिवाय दुसरं काही येत नाही. तर हे पण पूर्णपणे चुकीचं होतं. अशा प्रकारे तो बाहेर राहून सूरजला अशा प्रकारे डॉमिनंट नाही करायला पाहिजे होता. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा गेम झाला तेव्हा तुम्ही शब्दाच्या जाळ्यामध्ये अरबाजनं कसं अडकवलं हे विशेष आहे, हे बघा. आता अरबाज येतो आणि काय म्हणतो सूरजला, अरे तू खूप जास्त त्या झोनमध्ये होतास, तुला काही कळतच नव्हतं, तर आणि मी सगळी ताकद लावली नव्हती. तर त्यावर सूरज काय म्हणतो की नाही बाबा, तू पण ताकद लावायला पाहिजे होतीस. तर हे शब्द सूरजचे चुकीचे आहेत. तर सूरजनं असं म्हणायला पाहिजे होती, तू पूर्ण ताकद लावलीस, तुझ्यात जेवढा दम होता, जेवढा जोर होता तो सगळा लावलास, तरी पण तुला मी पुरून उरलो, असा मी खेळ खेळलेला आहे. आणि आता तू येऊन मला बाकीचं काही ज्ञान देत बसू नको किंवा ज्ञान देत बसू नको, असं सूरजनं बोलायला पाहिजे होतं. परंतु अरबाज आला आणि काय म्हटला, मी तुझ्याकडे बघून मी पूर्ण ताकद लावली नाही. आणि यामध्येच म्हणजे लोकांना जे सायलेंट कन्व्हर्सेशन चालत होतं, लोकांना तर असंच वाटणार ना की हो बरोबर आहे राव, अरबाजनं ताकदच लावली नव्हती. परंतु हे चुकीचं आहे. अरबाजनं सगळीच ताकद लावली होती. गेम चांगला खेळला सूरजनं, परंतु शब्दाच्या जाळ्यामध्ये सूरज चव्हाणला अशा प्रकारे फसवण्याचा प्रयत्न करतात, हे कुठेतरी चुकीचं आहे. या सगळ्यावर तुमचं काय म्हणणं आहे, कमेंट करून नक्की सांगा.